नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे राकेशला इथे सुवर्ण संधी मिळाली, ती म्हणजे आत्याला इम्प्रेस करण्यासाठी. आत्याने नमूला त्यांच्याकडे पाठवलं मोबाईल रिपेअरिंगला, त्यांना घेऊन जा म्हणजे पैशांची बचत होईल. पुरुषसोबत असला की मग तिथे छान इम्प्रेशन पडतं आणि हेच दाखवण्यासाठी राकेश आता नमूसोबत मोबाईल रिपेअरिंगला जातो आणि आत्यालाही इम्प्रेस करतो, जेणेकरून आत्या ईश्वरी आणि त्याच्या लग्नाचा विचार करू शकेल. मग दोघेजणे मोबाईल रिपेअरिंगला जाऊ लागतात. इकडे ईश्वरीचं आणि अर्णवची मस्त पाणीपुरी खाऊन झालेली असते. बिल द्यायची वेळ येते त्यावेळेला सर त्यांच्या हातातले पैसे देऊ लागतात. मात्र ईश्वरी त्यांना सांगते, नाही, ट्रीट मी दिली आहे त्यामुळे मलाच पैसे देऊ द्या. त्यावेळेला तो म्हणतो, मी सुचवलं होतं म्हणजे ही ट्रीट माझी झाली. त्यावेळेला ती म्हणते, नाही, आत्ता जर मी तुमची ट्रीट घेतली आणि मग तुम्हाला मला द्यावी लागेल तेव्हा मला तुम्हाला पुन्हा भेटावं लागेल आणि आता आपण पुन्हा नाही भेटणार. त्यावेळेला तो म्हणतो, का भेटू शकतो ना आपण. पण ती म्हणते, नाही, आता थेट जायचं ते इंदोरला, बॅक टू इंदोर. असं म्हटल्यानंतर त्याला आठवतं राकेश बोलला होता, मनातली गोष्ट सांगून बघ म्हणजे समोरची व्यक्ती तुझ्यासाठी नक्की थांबेल. तोच विचार करून तो आता ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो. ईश्वरीला सांगतो, मला तुझी खूप आदत झाली आहे, एक प्रकारे तुझी सवयच लागली आहे. त्यांचं बोलणं ऐकून ईश्वरीला धक्का बसतो. मग तो त्याच्या मनातलं सांगू लागतो, तुझी इतकी सवय झाली आहे, तू नसली की भास होतात, तू मला माझ्या ऑफिसमध्ये असायला हवी आहे, तू कुठेही जायचं नाही असं म्हणू लागतो. आणि मग तो पुन्हा शुद्धीवर येतो. त्याने त्याच्या मनातलं सांगितलेलंच नसतं. इकडे ईश्वरीची बडबड चालू असते. ईश्वरी पैसे द्यायला जात असते, तितक्यात तिचा पाय अडखळतो आणि ती पडणार तेव्हाच अर्णव तिला सावरतो आणि मग ती त्याच्याकडे पाहू लागते. हात त्याने घट्ट पकडलेला असतो आणि ती मग मागे वळून पाहते तेव्हा त्याला हात सोडायला सांगत असते. पण तो इतका त्याच्या विचारात मग्न असतो, ती काय बोलते आहे त्याच्याकडे अजिबात त्याचं लक्ष नसतं आणि त्याच्या मनातली गोष्ट ओठांपर्यंत येऊन तिथेच थांबलेली असते. ईश्वरी त्याला विचारत असते, काय झालं सर, सोडा. तेव्हा तो म्हणतो, मला माहिती आहे मी माझा राग नाही सोडू शकत, त्याच्यामुळे तू माझ्यावर चिडते ना. मी दरवेळेला रागामध्ये काहीतरी निर्णय घेतो, त्यानेच काहीतरी विपरीत परिणाम होतो. त्यावेळेला ती म्हणते, अहो राग नाही, माझा हात सोडा असं सांगत आहे आणि तो भानावर येतो. तो तिचा हात बघतो आणि हात सोडून मग तिच्याशी बोलू लागतो. मग ती म्हणते, मला पैसे द्यायचे आहे, मी आलेच पैसे देऊन मग आपण निघूया कारण उशीर झाला आहे, आत्या घरी वाट पाहत असेल. मग ती पाणीपुरीवाल्याचे पैसे देते, त्याला थँक्यू म्हणते, खूप छान पाणीपुरी होती हेही सांगते. इकडे सरांना खूप चिड येत असते, सगळ्यांचं मन ओळखता येतं, हिला माझं मन का ओळखता येत नाही. मग दोघेही घरी जायला निघतात. इकडे नमुताई मोबाईल रिपेअरिंगला टाकून आलेली असते. राकेशला म्हणते, तुम्ही होतात म्हणून चार्जेस त्यांनी कमी लावले, मी एकटी जर गेले असते ना जरा जास्तच चार्जेस लावले असते. आणि राकेश म्हणतो, त्यात काही एवढं, छोटी शिस्त मदत केली, हवं तर मी उद्या पण येईल तुमच्यासोबत मोबाईल घ्यायला. त्यावेळेला ती म्हणते, नाही, मी उद्या तुम्हाला त्रास देणार नाही, मी माझा एकटीने जाऊन मोबाईल घेऊन येईल, तुम्ही माझ्यासाठी आत्ता आलात तेच खूप आहे. बोलता बोलता तिची नजर पाठीमागे गाडीकडे जाते. खरं तर गाडीमध्ये ईश्वरीला सोडवण्यासाठी तिथे अर्णव आलेला असतो. मग ती म्हणते, अरे आज ईश्वरीला सोडायला अर्णव सर स्वतः आले. आता हे वाक्य ऐकल्यानंतर राकेशच्या इकडे टेलम लागतात. आता जर मला पाहिलं इथे तर काही खरं नाही, आता काय करावं त्याला सुचेनासं होतं. इकडे ईश्वरीचं आणि अर्णवची बोलणी चालू असतात. गुड बाय म्हणाल्यानंतर तुम्हीही गुड बाय म्हणायला हवं, तुम्ही तर एकदाही मला गुड बाय बोलले नाहीत. मग तो विचार करू लागतो. तिच्याकडे नजरेला नजर देऊन पाहतही नसतो, पण ती त्याला म्हणत असते, तुम्ही मला गुड बाय का म्हणत नाही, आता आपली शेवटची भेट, आता मीही इंदोरला निघून जाणार. पण तो तिला गुड बाय हा शब्द म्हणतच नाही. दोघंजणं तिथे बोलत असतात. त्यांना नमुताई तिकडनं पाहत असते आणि तितक्यात नमुताईला दिसतं की हे दोघंजणं गप्पा मारत आहे. ईश्वरी मग ते आठवू लागते की सरांनी तिला किती मदत केली, किती अडचणीच्या ठिकाणी त्यांनी तिची मदत करून तिचा जीव वाचवला. एवढ्या समुद्रामध्येही ते जर साथीला नसते तर आपलं काय झालं असतं. दोघांनी मिळून केलेली सगळ्या पूजा, सगळे क्षण त्यांना आठवत असतात आणि ईश्वरी जड अंतकरणाने त्याला बाय म्हणत असते, पण तो काही तिला बाय म्हणायला तयार नसतो. दोघांमध्ये पुन्हा तिथे वाद सुरू झालेला असताना तिथे नमुताई येते. नमुताईला मग ईश्वरी विचारते, तू कुणाशी बोलत आहे. तेव्हा ती म्हणते, राकेशसोबत बोलते. राकेशला मग दोघेही हाक मारतात, अर्णव सरांना भेटायला इकडे या असं म्हणू लागतात. आता राकेशला काय करावं सुचेना. राकेश तिला खुणवतो की मी फोनवर बोलत आहे, 2 मिनटं थांब अशी खून करतो. मग तोपर्यंत दोघीजणी अर्णव सरांशी बोलत असतात.
नमुताई त्यांना म्हणत असते की इतक्या जवळ आलाय, चहा कॉफी काहीतरी घ्या ना. पण तो म्हणतो नाही, नो थँक्स. खरं तर मी चहा कॉफी असं काही घेतच नाही, कधीतरी घेतलं तर घेतलं. ईश्वरीही त्याला मग यायचा हट्ट करते, पण तो सरळ नकार देतो आणि तिच्या गुडबायचं उत्तर न देताच तो तिथून जायला निघतो. ईश्वरी त्याला म्हणायला सांगत असते, बाय म्हणा सर, पण तो काही म्हणायला तयार नसतो. तो स्वतःचा चेहरा लपवून घेतो. खरं तर नजरेला नजरच ईश्वरीच्या देत नसतो. ईश्वरीला तरीही कळत नसतं काय झालं आहे सरांचं नक्की प्रॉब्लेम. ती त्याला बाय म्हणते, पण तो काहीही न म्हणता तिथून मागे निघून जातो. इकडे ईश्वरी विचारात पडते, सर असे का वागले आज? दरवेळेला माझ्याशी भांडतात, पण ह्यावेळेला माझ्याशी भांडण पण केलं नाही. यांच्या मनात नक्की आहे तरी काय? मला गुड बाय न बोलताच निघून गेले. नमू तिला समजत असते, अगं काहीतरी काम असेल, जाऊ दे. ईश्वरीला तितक्यात राकेश दिसतो. राकेशला ती म्हणते, मी तुम्हाला किती हाका मारल्या, अर्णव सरांची आणि तुमची भेट घालून द्यायची होती. पण तो म्हणतो, अरे मी बोलत होतो फोनवर, मी आलो तर ते निघून पण गेले, नेक्स्ट टाईम नक्की, असं म्हणत तो तिथे दोघींशी गप्पा मारतो. मग दोघीजणी आता आम्ही निघतो, खूप रात्र झाली आहे, असं म्हणत त्या दोघीजणी त्यांच्या घरात जातात. इकडे मात्र राकेशला असं झालं असतं की कधी ह्या दोघीजणी जातील आणि मी माझं काम करील. त्याला शलाकाची जी बॅग आहे ती वाटी लावायची. कुणाचं लक्ष नसताना त्याची विल्हेवाट व्यवस्थित लागली पाहिजे. खूप वेळ वाया गेला इथे, असाही तो विचार करतो. इकडे आजी अर्णवची वाट पाहत असते. इतका उशीर होऊन गेला, अजूनही माझं बाळ घरी आलेलं नाही. तो घरी आल्यानंतर त्याची काळजी नाही. आजी त्याला विचारू लागते, इतका उशीर का लागला, चल बरं जेवायला. मग तो म्हणतो, नाही मला जेवायचं नाही. मामा त्याला विचारतात, का काय झालं आहे का जेवायचं नाही तुला? आम्हाला तुझी खूप काळजी वाटते, अरे तू का जेवायला नाही म्हणतोय? त्यावेळेला तो म्हणतो, मी खाऊन आलो आहे. पण आजीला विश्वासच बसत नाही. नक्की? त्यावेळेला तो म्हणतो, हो मी खाऊन आलो आहे. त्या मिस इंदोर बडबडीसोबत मी त्या टपरीवरती पाणीपुरी खाल्ली, शेवपुरी पण खाल्ली. आणि आजी म्हणते, अरे एका वाक्यात किती धक्के देशील. ईश्वरीसोबत गेला, ते पण पाणीपुरी खाल्ली, तुझं डाएट कुठं गेलं? मामांना तर विश्वासच बसेना. मामा वारंवार एकच गोष्ट विचारते, तू पाणीपुरी खाल्ली, तुझं डाएट विसरून? आश्चर्य. मग तिथे तो सांगू लागतो, ती किती बडबडी आहे माहिती आहे ना, तिने मला शेवटची ट्रीट द्यायची म्हणून तिने ठरवलेल्या जागेवरच घेऊन गेली आणि ती सांगते तिथंच जावं लागलं. ती किती खायला चटोरी माहिती आहे ना, तिला सगळं कळतं. पण तिला माझं मन काही कळलं नाही. तिला 4 वाक्यही धड बोलता आली नाही. अर्णवला वाईट वाटत असतं, त्याचं मन तिने ओळखलं नाही. आणि 4 वाक्य म्हणजे, मी वापस कामावर येऊ का? ती जर म्हटली असती तर मी तिला नाही म्हटलोच नसतो, ठेवून घेतलं असतं. पण ती म्हटलीच नाही. आणि मी कसं तिला सांगू तू इथून जाऊ नको? तिचं मन, तिला जे वाटेल ते ती करेल ना. अर्णव स्वतःची बाजू आजीसोबत समोर मांडत असतो. इकडे दुसऱ्या दिवशी ईश्वरीलाही करमत नसतं. तिलाही हुरहुर लागली ती म्हणजे सरांची. काम तर सोडून आले, पण का नकळतपणे तिच्या मनात तोच विचार येत असतो आणि अर्णवची तिला वारंवार आठवण येत असते. त्यावेळेला नमो म्हणते, तुला सरांची खूप आदत झाली. राकेश सोडून ह्या सरांची जर हिला आदत झाली तर आज त्याला टेन्शन येतं, ह्या दोघांचं लग्न कसं लावायचं. इकडे ईश्वरी काही केल्या अर्णवला विसरायला तयार नाही. अर्णवने मात्र आता आमच्या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले, आम्ही कधीही एकमेकांच्या सोबती येऊ शकत नाही, त्यामुळे जो काही गोष्ट होती ती इथपर्यंतच होती, इथेच विषय संपला, अशी डोळ्यातनं अश्रू टपटप गळत असताना तो बोलत असतो. आजीला मात्र फार वाईट वाटत असतं, आता ह्या गोष्टीचा शेवट कसा होणार. इकडे राकेश रात्र झालीस, कुणाचंही लक्ष नसताना बॅग घेऊन बाहेर निघतो. त्याच वेळेला पाठीमागून ती राकेशला हाक मारते. ईश्वरी राकेशला थांब सांगते. आता इकडे राकेशला खूप भीती वाटत असते. जर हिने हे बॅगेत काय आहे आणि काय नाही विचारलं तर काय उत्तर द्यावं हे त्याला कळेना. आता हा पकडला जाणार का, की पुन्हा एकदा शातीत दिमाग वापरून हा शलाकाला घेऊन तिच्या हातातनं निसटणार. शलाकाचा जीव धोक्यात आहे. पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.